आपण आदरणीय नीता दिदींचं यथोचित या ठिकाणी स्वागत करावं, आदरातिथ्य करावं. सर या चेअर आहे ना या मुलांच्या पाठीमागे ठेवा. सगळ्या चेअर ज्या आहेत त्या मुलांच्या पाठीमागे ठेवावे कृपया. मागच्या साईडला सर्व सहकारी प्राध्यापकांना आणि सर्व सन्माननीय मित्रांना विनंती आहे की ह्या सगळ्या चेअर ज्या आहेत मागच्या साईडला व्यवस्थित लावून आपण त्या ठिकाणी बसावं. धन्यवाद. आदरणीय माताजींचं या ठिकाणी स्वागत होईल. मी उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. सगळ्या खुर्च्या टाकून घ्या आणि सगळे प्राध्यापक असं काय करून द्याल तेच कळत. सगळ्या खुर्च्या कृपया टाकून घ्या आणि सगळ्या प्राध्यापकांनी त्या खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हावं अशी सूचना सन्माननीय प्राचार्य साहेबांनी या ठिकाणाहून केलेली आहे. मी सर्व सहकारी प्राध्यापकांना विनंती करतो की कृपया त्या खुर्च्या मागे टाकून त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं. रेकॉर्डला काय करू. सरांचं स्वागत या ठिकाणी बाकी आहे. मी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्राध्यापक कैलास चौधरी सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि मग त्यांचं स्वागत करणं हे संयोजन समितीचं कर्तव्य आहे. मी प्राध्यापक कैलास चौधरी सर यांना विनंती करतो की आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमाची भूमिका अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी मी कनिष्ठ विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक वैभव सोनोनी सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर बी गमे, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नीता दिदी, सुशीला गाडे दिदी आणि योगेशबाई हे आपल्याला या ठिकाणी उपस्थित लाभले, त्याबद्दल मी त्यांचे कनिष्ठ विभागातर्फे व वरिष्ठ विभागातर्फे हार्दिक स्वागत करतो. जसे आता वावळ सरांनी सांगितलं का 21 डिसेंबर जागतिक विपश्यना दिन हा आपण साजरा करतो. त्यानिमित्ताने तो साजरा करण्यासाठी म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी किंवा कशा प्रकारे मेडिटेशन केलं जातं, इथं जास्तीत जास्त विद्यार्थी नीता दिदी 11वी आणि 12वीचे बसलेले. तर पुढच्या महिन्यात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 12वीची पूर्वपरीक्षा असते आणि फेब्रुवारीमध्ये बोर्डाची परीक्षा असते. ह्या विद्यार्थ्यांना नीता दिदी परीक्षेला म्हणजे जाण्याच्या अगोदर त्यांचा सराव पूर्ण झालेला असतो, पण त्या ठिकाणी ते परीक्षेला बसल्यानंतर गोंधळून जातात सर्व. त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं येत राहतात,
पण परीक्षेला गेल्यानंतर ते डायरेक्ट त्या ठिकाणी हँग होऊन जातात, सगळं विसरल्यासारखं होतं त्यांना. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काय लिहा आणि काय नाही, तर हा त्यांच्यावर परिणाम होतो. किंवा मग त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रश्नांची उत्तरं येत राहतात, पण काही ठिकाणी गोंधळून जातात, चुकीचं उत्तरं लिहितात. त्याच्यासाठी उपाय काय असेल तर मनाची एकाग्रता, मन चांगल्या प्रकारे कसं एकाग्र करता येईल किंवा त्याच्यावर मेडिटेशन कसं करता येईल, पण ते कसं करायचं, काय करायचं, यासाठी हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तो रविवारी असल्यामुळं आज आपण या ठिकाणी 2 दिवस तो अगोदरच घेत आहोत. आणि मन शांत, जर मेडिटेशन केलं तर मन शांत आणि एकाग्र होतं. तसंच अभ्यासाची जे आपण पाठ करतो ते पण आपल्याला जास्त वाचावं नाही लागत. एक पाठी जरी आपण केलं तरी आपल्याकडून ते पाठ होतं. आणि सकाळी 5:30 किंवा 4 वाजता जर आपण एकाग्रता ध्यानधारणा केली तर आपण बुद्धीवर आणि मनावर राज्य करू शकतो. त्या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम मेडिटेशनचा किंवा विपश्यनाचा कशा प्रकारे करता येईल हे आपल्याला नीता दीदी मार्गदर्शन करणारच आहे. आणि या ठिकाणी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मनाची शांतता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम घेणं आवश्यक असतं. त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, जेणेकरून आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता, मनाची शांतता वाढवून अभ्यास करून त्यांच्या आयुष्यामध्ये योग्य ते यश संपादन करण्यासाठी मदत होईल, अशी एक भूमिका आमच्या विविध उपक्रमांच्या पाठीमागं असते. या भूमिकेतूनच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यानंतर मी ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत, त्या आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या पाहुण्या आदरणीय नीता दीदी, आणि तुमच्यामध्ये अधिकचा वेळ न घेता मी नीता दीदींना या ठिकाणी आदरपूर्वक निमंत्रित करतो. आदरणीय नीता. बरं. तत्पूर्वी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या या संस्थेचा जो काही परिचय आहे ते आदरणीय सुशीला दीदी या ठिकाणी आपल्याला देतील, आणि मग त्यानंतर आदरणीय नीता दीदी आपल्याशी मार्गदर्शन करतील. ओम शांती. सगळ्यांना आज आमच्या ब्रह्माकुमारी सेंटरतर्फे ओम शांती. आज खूपच भाग्याचा दिवस आहे आणि खरं तुम्ही खूप भाग्यवान आहे की बाबांची आणि दीदींची, नीता दीदींची आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे आपली शाळा पण आणि आपले विद्यार्थी पण सगळ्यांचं खूप भाग्य आहे. तर आज आपल्याला योग दिनानिमित्त जे आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर नीता दीदींनी आज त्यांच्याबरोबर आज माझं पण येण्याचं भाग्य मला लाभलं. तर आमचे हे ब्रह्माकुमारी जे सेंटर आहे राजयोग, हा राजयोग शिकवण्यासाठी तर आहेच, परंतु ह्याचं मेन ऑफिस हे याला आपल्या माउंट आबूला आहे. आणि त्याच्या मुख्य प्रशासिका मोहिनी दादी आहे. त्या तिथून सुद्धा सर्व देशात कार्य करत असतात. त्या हे ब्रह्माकुमारी योग मेडिटेशन सेंटर हे आपले भारतात 9,000 सेंटर आहे आणि 180 देशात याचं कार्य प्रसार झाला आहे. हे योग दिनानिमित्त ह्याचं मार्गदर्शन योगाबद्दल आपल्याला नीता दीदी करणार आहे. त्याबद्दल
धन्यवाद तुम्ही इथं बोलण्याची संधी. माझं पहिलाच वेळ आहे तिथं दिनभर बोलण्याचा. धन्यवाद. आदरणीय सुशीला दीदींच्या प्रती खूप कृतज्ञता. त्या महाविद्यालयात आल्या आणि आमच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यानंतर आदरणीय नीता दीदींना मी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांशी यथोचित संवाद साधा. नाही असं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. थोडंसं लांबून बोललं तर व्यवस्थित येतं. थोडंसं वरती होईल का असं करत नाही. येऊन ओम शांती. आवाज येतोय मागे? प्राध्यापकांना येतो. आपण सर्वजण मेडिटेशन हा शब्द ऐकून आहात आणि असं म्हटलं जातं मेडिटेशन म्हणजे मेडिसिन आहे. मेडिटेशन एक औषध आहे. आणि औषध केव्हा घेतो आपण? केव्हा घेतो? जेव्हा एकदम हेल्दी आहे तेव्हा. एकदम हेल्दी आणि आपण गेलो एक फार्मासिस्टकडे आणि जाऊन औषध घेऊन आलो असं करतो का? नाही. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा. आणि मेडिटेशन करायचं आहे आणि मेडिटेशन एक मेडिसिन आहे. तर आपण आजारी आहात का? तरच आपण मेडिटेशन घेऊया. आहेत का आजारी? नाही ना. तर फिजिकली आजारीचा विषय नाही आहे. इथे आजार आहे मनाचा. इथे आजार आहे मनाच्या एकाग्रतेचा. इथे आजार आहे मूड ऑफ होण्याचा. इथे बाकी गोष्टीत एकाग्र होतंय मन पण अभ्यासात स्थिर होत नाही मन. त्याचा वाटतं खूप मोठं बनावं पण लक्षण तेवढं पॉवरफुल दिसत नाहीये. हा आजार आहे. आजार याचा अर्थ फक्त फिजिकली पेन दर्द नाही तर आपल्याला जे हवं आहे ते मिळवता येत नाहीये. जे करायचंय पण करू शकत नाहीये तोही एक आजार आहे. जे करायचं नाहीये पण तेच करतोय आपण पुन्हा पुन्हा, हा पण एक आजार आहे. ठीक आहे, लक्षात आलं? हे आपण मेंटल लेवलला काम करणार आहोत आज. आणि मागील 3 वर्षापासून जागतिक मेडिटेशन डे म्हणजे विश्व ध्यान दिवस म्हणून हा 21 डिसेंबरचा दिवस युनोमध्ये फायनल करण्यात आला. आणि अनेक देशांमध्ये, जगातल्या काही देशांमध्ये हा मेडिटेशन डे साजरा होतोय. जसं 21 जूनला आपण कुठला दिवस करतो साजरा? जागतिक योगा डे. योगा म्हणजे फिजिकली हेल्थचा योगा, फिजिकली फिटनेससाठी आहे. पण त्याच्याही पेक्षा अजून जास्त महत्त्वाचं आहे मनाचा फिटनेस. जसं सरांनी सांगितलं की अभ्यास झालेला आहे, खूप मेहनत घेतली, सगळा स्टडी फुल केला आहे, पूर्वपरीक्षा दिल्या आहे, चांगला रिझल्ट आहे. पण फायनल पेपरला गेल्यावर काय होतं? काही गोष्टी विसरायला होतात, थोडं दडपण येतं, काहींना थोडा घाम येतो, काहींना थोडासा BP हाय होऊन जातो आणि मग उत्तरं जे अपेक्षित लिहायला हवे ते नाही लिहू शकत. आणि आता तर आपण 12वी आणि 10वीचे बोर्डाचे एक्झाम देतोय. पण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार त्यात आपल्याला वेळेचं सुद्धा काय असतं? बंधन असतं. बुद्धीचं पण काम करायचं आहे आणि वेळ पण खूप शॉर्ट दिलेली असते आणि ऑप्शनल उत्तरं असतात आणि इतके कम्पॅरेटिव्हली सेम उत्तरं असतात तेव्हा अजून कन्फ्यूज होतो आपण. पण जर आपल्याला प्रॉपर उत्तर माहीत असेल तर आपण कन्फ्यूज होतो का? नाही. त्यासाठी थोडा स्टडी हार्ड, त्याशिवाय काही पर्याय नाही. तर आपल्या मंचवर समोर जे आपण बघतोय प्राध्यापक असतील, आपले प्राचार्य आहेत, मागे बसलेले प्राध्यापक असतील, हे लोकांनी ह्या सगळ्यातून ते गेलेले आहेत. आणि आज तुम्हाला ज्या सुविधा उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे खूप कमी सुविधांमध्ये किंवा सुविधा नसताना ते या पदापर्यंत ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी सेवेत रुजू झालेले आहेत. आपल्याला खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. आपल्याला तसं लिटरेचर अवेलेबल आहे, आपल्या कॉलेजला ग्रंथालय अवेलेबल आहे,
तुमच्या फिजिकल फिटनेससाठी समोर जिम अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याकडे सुविधाही आहेत, साधन भरपूर आहे. आता आपल्याला लक्ष गाठायचं आहे आणि मेडिटेशन आपल्याला खूप मदत करणार आहे. ध्यान करण्यासाठी आपल्याला इच्छा असायला हवी की मला थोडं तरी मेडिटेशन करायचं आहे. जसं मला मोबाईलवर एखादा गेम खेळायचा आहे तर मला थोडी तरी इच्छा व्हायला हवी ना, तर मी मोबाईलला हात लावेल. पण ज्यांना नाही आवडत खेळायला ते तो वेळ अभ्यासाला देत आहेत किंवा वेगळ्या क्रिएटिव्ह कामासाठी, पण इच्छा व्हायला हवी. तर जर तुम्हाला इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तर कोणाकोणाची इच्छा आहे की मला रोज मेडिटेशन करायचं आहे, रोज? सर कोणाचीच इच्छा नाही आहे का? गेले मेडिटेशनमध्ये? नाही इच्छा मेडिटेशन करायची? नाही, आम्ही तुम्हाला व्हाईट ड्रेस नाही घालायला लावणार आहे लगेच ब्रह्मकुमारी नाही बनवणार. घाबरू नका. याच ड्रेसमध्ये, याच कॉलेजमध्ये, त्याच फॅमिलीत राहून तुम्ही करू शकता मेडिटेशन. करायची इच्छा आहे? 5-10 मिनटं घरी करणार, उठल्यावर करा, झोपताना करा, मध्ये तुम्हाला वेळ आंघोळ झाल्यावर करा. 5-10 मिनटं द्यायचे फक्त. करणार प्रयत्न, याचा रिझल्ट मिळणार तुम्हाला. हा स्वतःचा मेंटेनन्स आहे. फक्त 10 मिनटाचं मेडिटेशन. आज आपण ते शिकण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत. मेडिटेशन म्हणजे मनाची एकाग्रता, मनाच्या विचारांना एक सुंदर दिशा प्रदान करायची. मेडिटेशन किंवा ध्यान म्हणजे आपल्या मनाच्या विचारांना विचार शून्य नाही बनवायचे. कारण आपल्या आतमध्ये जी ऊर्जा काम करते, ज्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि संस्कार या 3 गोष्टी आहेत, त्यात मन हे सतत विचार करत असतं. आता पण तुम्ही जेव्हा बसलेले आहात तर मनात विचार चालू आहे, तुम्ही ह्या गोष्टी ऐकतायत, बुद्धी त्याला स्वीकार करते, त्याविषयीचं आणखी काही नॉलेज तुमच्याकडे असेल ते देखील तुम्हाला आठवतंय आणि बुद्धी योग्य निर्णय घेत असते आणि कर्मानुसार आपले संस्कार बनत असतात. तर मन म्हणजे काय? तर मन म्हणजे अनेक विचार लहरी उत्पन्न करणारी शक्ती. आणि जर आपल्या मनाला सांगितलं की नाही, मला काहीच विचार करायचे नाही, तर तुम्ही असे थॉटलेस किती वेळ राहू शकता? काही सेकंड, खूप कमी वेळ. करून बघा लगेच की मला काहीच विचार करायचे नाहीये. अरे पण हा पण एक विचार धरून बसले ना तुम्ही की मला काहीच विचार नाही करायचे. हा पण एक थॉट आहे. म्हणून आपण थॉटलेस नाही होऊ शकत. विचार शून्य नाही व्हायचे, ते पॉसिबल नाही. जसं तुम्ही एक पाण्याचा प्रवाह आहे, तो तुम्हाला पुढे वाहू द्यायचा नाही, तर काय करता? तिथे काय केलं जातं? पाणी वाहत आहे आणि ते थांबवायचं आहे, तर काय करणार? बांध घालतो आपण, बंधारे बनवतो. टेम्पररीमध्ये आपण वाळूच्या गोण्या असतील, मातीच्या गोण्या असतील, अर्जंट काहीतरी असं ठेवू की थोड्या वेळ पाण्याचा प्रवाह कमी होईल. पण जेव्हा तुम्ही पाण्याचा प्रवाह थांबवला, पाण्याची शक्ती थांबवलेल्या भिंतीपेक्षा जास्त ताकदवर झाल्यावर काय होतं? तो बांध तोडून तुमचे ते थांबवलेलं जे साधन आहे त्याला फोडून ते पाणी बाहेर येणार. तसं मनाच्या विचारांना देखील शून्य अवस्थेत न नेता आपल्या मनाच्या विचारांना एक सुंदर दिशा फक्त द्यायची, एक मोड द्यायचं आहे आपल्याला. मी नेहमी एक उदाहरण देत असते कॉलेज स्टुडंटला स्पेशली. संध्याकाळची वेळ आहे, कॉलेजला 6-6:30 होऊन गेले, खेळण्याची प्रॅक्टिस करतायत, क्रीडा स्पर्धा आहेत, थोडासा अंधार लवकर पडतो आणि असं प्रॅक्टिस करताना तुमचं कॉलेज सुटलं, प्रॅक्टिस पण पूर्ण झाली आणि तुम्ही 6:30-7ला घराकडे निघाले, तेव्हा 2 जण आपल्या कॉलेजची बॅग मागे अटकून रस्त्याने चाललेत. तुम्ही त्यांना पाहिलं, काय विचार येतो मनात? मुलगा मुलगी आहे. सर एकदम सायलेंट आहे, काहीच उत्तर देत नाही. दादा तू उत्तर दे, काय विचार येईल तुझ्या मनात? विचार शून्य, काहीच नाही. तुम्ही सांगा, कॉलेजच्या वयातलेच आहे आणि गप्पा मारत मारत चालले, काय विचार येतो? हां, ते काय हसता येते म्हणजे काहीतरी वेगळा विचार आला. हां, कुछ तो गडबड है. वरून आपणच पाहिल्यावर काहीच गडबड नसते तिकडे.
त्यांच्या मम्मी पप्पांनी एकत्र ॲडमिशन एकाच SNDला घेतलेलं असेल, तुमच्या कॉलेजला घेतलं असेल, बाभुळगावला घेतलं असेल, रायत्याला घेतलं असेल, एक ठिकाणीच येते कॉलेज, एकच कॉलेज आहे, ब्रँच वेगवेगळी, चालू नाही शकत का सोबत? एकाच रूममध्ये सख्खे भाऊ बहीण नाही जाऊ शकत. तिकडे काहीच प्रॉब्लेम नव्हता, ते चालले, पण प्रॉब्लेम इकडे झालेला आहे. काय विचार, कुछ तो गडबड है. आणि मी एकटी नाही गडबड केली, माझ्याबरोबर आणखी 4 मित्र आहेत, त्यांना पण काय सांगते मी, ए देखो जरा देखो. म्हणजे मी तर नेगेटिव्ह झाली, पण मी माझ्या सहकार्यांना सुद्धा काय केलं, नेगेटिव्ह. का आपण मनाला सुंदर चांगले विचार नाही देऊ शकत का? हे तर मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. पण अनेक वेळा दिवसभरामध्ये अनेक असे व्यर्थ विचार असतात, व्यर्थ शब्द आहे त्याला, अननेसेसरी, अनावश्यक विचार, आवश्यक नाही आहे. व्यर्थ यासाठी की वेस्ट आहे, ते काहीच कामाचे नाही. असे कितीतरी विचार आपल्या मनामध्ये येतात, कारण एका दिवसाला एक सुदृढ मनाचा माणूस 50 ते 80 हजार विचार करतो. एका दिवसाला, पर डे, एवढं काम आपलं मन हे करत असतं. आणि एका मिनिटाला 30 ते 40 विचार आपल्या मनामध्ये येतात. त्यात 4 प्रकारचे विचार आहे मुख्य. पहिला आहे सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थॉट्स. दुसरा आहे नेगेटिव्ह थॉट्स. तिसरा आहे वेस्ट. आणि चौथा आहे आवश्यक विचार. कॉलेजला जायचे, जेवण करायचे, तयार व्हायचे, वेणी घालायची, हे आवश्यक आहे. याच्यात काय नेगेटिव्ह पॉझिटिव्हिटी नाही आहे. पण वेस्ट विचारांनी आपली जी शक्ती आहे ती खूप खर्च होत असते आणि आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून बघा, सायन्समध्ये पण निगेटिव्हचं जे साईन आहे ते कोणतं आहे, मायनस, आणि पॉझिटिव्हचं साईन प्लस. तर जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये खुशी, प्रेम, आनंद, सकारात्मक वेव्स, व्हायब्रेशन, तुमच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, धैर्यता, दृढता ही प्लस होते. आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करता तेव्हा याच गोष्टी आपल्यामध्ये आणखी मायनस म्हणजे कमी होतात. म्हणजे आपली एनर्जी लेवल ही थोडीशी डाऊन होत असते. मग आपल्याला सकारात्मक विचार करायचे. जसं सुविचार आपण वाचतो, खूप सुंदर सुंदर सुविचार नेटवर तुम्ही वाचतात, आवडत असेल तुम्हाला. पण तुमच्यापैकी किती मुलं आहे की त्यांनी स्वतःचा सुविचार बनवला आहे, मांडला आहे आणि शेअर केला? आपण तर कोणाचे तरी आलेलेच काय करतो, शेअर करतो ना, कुठून तरी आले आणि कुठेतरी दिले दुसऱ्याला. पण माझा स्वतःचा, ज्याच्या खाली माझं नाव मी लिहू शकते, जसं लिहिलेलं असतं वर सुविचार, खाली स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आईन्स्टाईन वगैरे, तसं माझं नाव त्या सुविचार खाली असेल. कारण ती क्रिएशन कुणाची आहे, माझी. असे काही सुविचार बनवले का तुम्ही? बनवले कोणी? नाही. बनवू शकता का? बनवू शकता का? कॉपी पेस्ट नाही करायची. कुणाचंच थोडं याचं अर्ध त्याचं अर्ध जोडून माझं तिसरं नवीन बनलं असं नको आहे. तुमचं स्वतःचं पाहिजे. आणि सर मला आठवतं आपल्याकडे SNDचे इंजिनिअरिंगचे मुलं 20 मुलं एकदा बसलेले होते. त्यांना हा होमवर्क दिलेला आहे एक 12-13 वर्षापूर्वी. 8 दिवसामध्ये त्यांना पूर्ण करायचा होता हाच होमवर्क जो मी आता तुम्हाला सांगते. आपलं स्वतःचं क्रिएशन, माझी क्रिएशन, स्वतःचा माझा एक सुंदर विचार जो प्रत्येकाला मनाला भावेल आणि तो रिअल असेल. तो माझा अनुभव असेल किंवा नसेल, पण माझ्या आतून आलेला तो विचार. 8 दिवसासाठी आम्ही होमवर्क दिला. 8 दिवसांनी तर ते विसरून गेले. त्यांना विचारलं होमवर्क, तसे सगळे ब्रिलियंट मुलं होते, इंजिनिअरिंगचे स्टुडंट, डिग्री करणारे. 8 दिवसासाठी दिलेला होमवर्क आता 12-13 वर्ष झाले अजून एकाने पण नाही केला आहे. मग तुम्ही किती दिवसात करून याल मला सांगा, मी परत येणार आहे भेटायला. किती वेळ लागेल? आहे ना अवघड काम. तसं काम सोपं आहे, पण करायला गेलं तर अवघड वाटतंय ते. 13 वर्षात अजून त्यांनी एकही बनवलं नाही. याचा अर्थ श्रेष्ठ विचार, मनामध्ये असणारे चांगले विचार हे केव्हा येऊ शकतात? जेव्हा आपण सतत श्रेष्ठ आणि चांगले विचार ऐकत राहू, जेव्हा चांगले विचार करत राहू,
जेव्हा चांगले विचार बोलत राहू, जेव्हा चांगल्या विचारांचंच लिटरेचर अध्ययन करत राहू, मोबाईलवर आपण तशाच विचारांशी निगडीत राहू, तर तुमच्या मनाची जी पृष्ठभूमी आहे ती तशा विचारांची बनायला लागते आणि तेव्हा तुम्ही एक काय 10-20 विचार बनवू शकता, स्वतःचे सुविचार. पण तेवढा बॅकग्राऊंड आपल्याकडे नाही आहे. अर्थात तो आपणच क्रिएट केलेला नाही आहे, म्हणून आपल्यासाठी ती गोष्ट थोडी अवघड वाटते. पण जर मला माझ्या चरित्राला निर्माण करायचं असेल तर मला आधी माझे श्रेष्ठ संकल्प, माझे विचार शक्तिशाली ठेवावे लागतील. आणि मेडिटेशन आपल्याला तेच शिकवत असतं की तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे गोल आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पूर्ण त्या कार्याला वाहून देणे, झोकून देणे. आम्ही मागच्या आठवड्यात मोनिका आथरे यांना भेटलो. ऐकून नाव तुम्ही मोनिका आथरे? कोणी ऐकलंय नाव? नाही. त्या जागतिक दर्जाच्या वर्ल्ड क्लास लेवलला अनेक ठिकाणी रनर म्हणून, म्हणजे ॲथलेटिक्समध्ये त्यांनी अनेक बक्षिसं मिळाले, शेकडो बक्षिसं. आणि आपलं भारताचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे रनिंगमध्ये. कविता राऊतचं नाव ऐकलं आहे? कविता राऊत आणि मोनिका आथरे ह्या सोबतच एकाच ट्रेनरने या दोघांना प्रशिक्षण दिलेलं आहे. खूप गरिबीच्या साधारण कुटुंबामधून त्या पुढे आल्यात आणि त्यांनी एक ध्यास घेतला की मला शिक्षण तर घ्यायचे, पण माझ्यामध्ये कुठली तरी जे कला आहे त्या कलेच्या आधारे पुढे जायचे. पण वाहून घेतलं, त्या स्वतःला त्या कलेमध्ये झोकून दिलं. तुमचं जे ध्येय असेल, तुमचं जे लक्ष आहे, त्याच्यात पण तुम्हाला तेवढाच समर्पण भाव किंवा त्याच्यासाठी तेवढे तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे आहेत. त्यासाठी मेडिटेशन आपल्याला मदत करत असतं की आपल्या बुद्धीला भरकटू देऊ नये, आपल्या मनामध्ये वेगळे विचार येऊ नये, आपलं लक्ष खूप लवकर विचलित होऊ नये. किंवा शिकता शिकता आपण आज वातावरण बघतो की आपल्या अचानक मूड ऑफ होतो, आपली मनाची स्थिती खालीवर होते. कधी कधी आपण म्हणतो नाही मी हे करू शकत नाही, आपल्यामध्ये एवढी ताकद नाही. असे कमजोर विचार, एक विचार आला तरी तो आपल्याला हे शिक्षण क्षेत्राच्या ज्ञानमंदिरापासून हळूहळू दूर करतो. म्हणून आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. त्यासाठी सगळे रेडी आहेत? आपण हे मेडिटेशन अभ्यासासाठी करणार आहोत. मी तशा प्रकारची कॉमेंट्री तुम्हाला देणार आहे. सगळ्यांनी ताठ बसायचे. तुम्ही जेव्हा घरी पण कराल तर खाली एक आसन घेऊन बसा. आसन नसेल तर एखादी चादर खाली टाकून बसायचे. मांडी वाळणार आहोत. त्यात आपण सुखासनात बसलेले आहात. एक पाय जर तुम्ही वर घेऊ शकले, करू शकता. एक पाय इझिली तुम्ही 5-10 मिनटं आरामात बसणार आहे. एक पाय, तसे दोन्ही घेतात पण ते नाही शक्य तुम्हाला, मग तुम्ही हालचाल करणार. एक घेऊन बसा तरी चालेल, 2 घेतले तर बेस्ट आहे. आणि हे पाय तुम्ही घेतले असतील वरती, हे पूर्ण पद्मासन आहे. आणि एकच असेल तर हे अर्ध पद्मासनात बसलोय. डोळे बंद करायचे नाही, तर 45 डिग्रीमध्ये सहज तुम्ही एक ठिकाणी नजर स्थिर करायची स्वतःची. 45 डिग्री किंवा समोर बघू शकता तुम्ही. काहींना डोळे लावायला आवडत असेल तर डोळे लावू शकतात. आणि आपण आता स्वतःच्या मनाला काही विचार देणार आहोत. त्या रस्त्यावर आपल्याला चालायचं. जसं ट्रॅकवर आपण पायाने चालतो तसं आपल्याला बुद्धीला त्या ट्रॅकवर न्यायचे की माझी एकाग्रता कशा प्रकारे वाढणार आहे. ठीक आहे, सगळे रेडी आहेत? ओम शांती. स्वतःच्या मनाला थोड्या वेळासाठी मला एका प्रवासाकडे घेऊन जायचे आहे. हा प्रवास
खूप सुंदर प्रवास आहे. हा प्रवास शरीराचा नाहीये, तर माझ्या मनाचा, एकाग्रतेचा, प्राप्ती करण्याचा हा प्रवास आहे. मी स्वतः थोड्या वेळासाठी संपूर्ण जगाला विसरून आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करत आहे. आजूबाजूच्या भौतिक जगाला विसरून मी स्वतःला पाहत आहे. राजयोग अर्थात मेडिटेशन जे माझ्या मन आणि बुद्धीला अत्याधिक ऊर्जा प्रदान करत आहे. माझ्या या संपूर्ण शरीरात एक ऊर्जा निवास करत असते. ती ऊर्जा म्हणजे मी स्वतः, मायसेल्फ. मी कोण आहे? मी हे शरीर नाही. हे माझं नाव, तो मी नाही. मी स्वतःला बघत आहे. या शरीरामध्ये निवास करणारे एक चैतन्य, प्रकाश ऊर्जा, प्रकाशाची ज्योती मस्तकात निवास करते. दोन्ही भुवयांच्या मध्ये जिथे आपण टिळा लावत असतो, अशा आपल्या डोक्याच्या मध्यभागी मी स्वतः विराजमान आहे. आकाशातील चांदण्यांप्रमाणे मी एक पॉइंट ऑफ लाईट, प्रकाश आहे. राजयोगामुळे माझे मन संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरपूर होत आहे. मनामध्ये सद्भाव, शांती, प्रेम, आनंद, पवित्रता
या सर्व गुणांचा विकास होत आहे. माझी एकाग्रता हाय लेवलची एकाग्रता आहे. माझी बुद्धी स्थिर आणि शक्तिशाली बुद्धी आहे. एकदा वाचलेलं माझ्या बुद्धीत छापलं जात आहे. जेव्हा मला पुन्हा वाचायचं असेल, मला पुस्तक उघडायची आवश्यकता नाही. बुद्धिरूपी डायरीमध्ये नोट केलेलं मी स्पष्ट पाहू शकत आहे. माझे कर्म श्रेष्ठ कर्म, माझे आचरण सदआचरण, माझा व्यवहार सद्व्यवहार म्हणून मी स्वतः पाहत आहे. या सर्व गोष्टींचा इफेक्ट माझ्या अभ्यासाच्या रिझल्टवर मी पाहत आहे. माझ्या पालकांनी ज्या ध्येयाने प्रेरित होऊन मला या ज्ञान मंदिरात पाठवण्याचं लक्ष मी पूर्ण करून दाखवणार आहे. आणि संपूर्ण हे श्रेय परमपिता परमात्म्याला, प्रभूला, माझे शिकवणारे सर्व शिक्षक त्यांना मी देईन. कारण लहानपणापासून आजपर्यंत जे पण मी शिकतो आहे ते माझ्या गुरुजनांमुळे, त्यांची विशेष कृपादृष्टी, त्यांची शुभ भावनेची वृत्ती, माझ्यावर जी ते मेहनत घेतात त्या मेहनतीचा त्यांचा भाव म्हणजे ते जणू काही आशीर्वाद आहे. आणि मेडिटेशनच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे जीवनाचं उंच ध्येय मी गाठत आहे. एका अतिउच्च शिखरापर्यंत मला पोहोचायचे आहे. कुठल्याही इतर प्रलोभनामुळे माझ्या ध्येयापासून वंचित होऊ शकत नाही. मी शांत स्वरूप, एकाग्र बुद्धीचा, स्थिर मनाचा एक व्यक्ती आहे. मी शक्तिशाली, पॉवरफुल,
सितारा प्रकाश आहे. आजपासून मला हे संपूर्ण जग सकारात्मक दिसत आहे, सुंदर वाटत आहे. आणि माझ्या ध्येयापर्यंत हे सुंदर विचार मला पोहोचवत आहे. ओम शांती शांती शांती. रिलॅक्स होऊ शकतात. ज्यांनी डोळे बंद केले ते उघडू शकतात आणि अर्ध पद्मासनातून तुम्ही सुखासनात बसू शकता. ओम शांती. धन्यवाद नीता दीदी. मेडिटेशन, राजयोग अथवा विपश्यना कुठलाही शब्द वापरला तरी त्यातून जी काही मनाची शरीराची एकाग्रता वाढते आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही प्रसन्नता आणि उत्साह येतो, त्यासाठी आदरणीय नीता दीदींनी जे काही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि मेडिटेशनचं जे काही प्रात्यक्षिक आहे ते आपल्याकडून करून घेतलं. त्यासोबतच हे प्रात्यक्षिक करत असताना त्यांनी कॉमेंट्री असा शब्द वापरला. ती जी काही कॉमेंट्री होती ती आपल्या जीवनात पुढं जाण्यासाठी आणि मनाची आणि शरीराची एकाग्रता वाढवण्यासाठी अतिशय पूरक अशी, अतिशय महत्त्वाची अशी कॉमेंट्री होती असं मी मानतो. मी आदरणीय नीता दीदींप्रती खूप धन्यवाद व्यक्त करतो. वातावरणामध्ये एक शांतता आणि प्रसन्नता पसरलेली आहे आणि ही प्रसन्नता आपण नीता दीदींचं जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन करून धन्यवाद करून पुन्हा वाढवूया. धन्यवाद. यानंतर मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण अध्यक्ष समारोप करावा. धन्यवाद सर. आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये जागतिक ध्यानधारणा दिवस साजरा करतो आहोत. आपल्या सगळ्यांना विदित आहे की 21 डिसेंबर हा जागतिक ध्यानधारणा दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये पाळला जातो. 2006 डिसेंबर 2024पासून युनेस्कोच्या मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आलं की संपूर्ण जगामध्ये हा ध्यानधारणा दिवस साजरा केला पाहिजे आणि या अनुषंगाने आज आपण या दिवसाचं औचित्य साधून आपल्या सगळ्यांना अतिशय सन्मार्ग दाखविणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या आदरणीय नीता दीदी इथे आल्या. त्यांनी आपल्याला अतिशय सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय सुशीला दीदी असेल, आमचे योगेश भाऊ असतील, त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य ठाकरे सर असतील, चौधरी सर असतील, वैभव सोनवणे सर असतील. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्वच कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपण बऱ्याच वेळेला शारीरिक व्याधी होऊ नये म्हणून बरीच काळजी घेत असतो, परंतु मनाची काळजीसुद्धा घेणं खूप गरजेचं असतं. कारण एखादा माणूस शरीराने खूप तंदुरुस्त असतो परंतु मनाने मात्र तो खचलेला असतो. आणि आज आपण हे बघतो आहोत की धावत्या स्पर्धेमध्ये, धावत्या युगामध्ये माणसं खूप खचलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. म्हणजेच त्यांचं मानसिक आरोग्य जे आहे ते आपल्याला अतिशय चांगलं करण्याची गरज आज भासत असते. महाविद्यालय लेवललासुद्धा आम्ही बघतो आहोत की शिक्षकांनासुद्धा खूप ताणतणावामध्ये ते जगत असतात आणि विद्यार्थीसुद्धा तेवढेच ताणतणावामध्ये जगत असतात. याचं कारण असं आहे की आपण खूप हव्यास या जगामध्ये धरतो आहोत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की तो पुढे गेला त्याच्यापेक्षा मी 10 पट पावलं पुढे गेलो पाहिजे. आणि किंवा शेजारचा मुलगा पहिला येतो तर माझा मुलगा कुठल्याही परिस्थितीमध्ये आलाच पाहिजे.
त्याला संगीत येतं, मग यालाही आलं पाहिजे, असं सगळं व्याप आपल्या पाठीमागे सुरू आहे. आणि फार कमी पालक असे आहे की विद्यार्थ्याला जे आवडतं ते करू देण्याची मुभा देतात. म्हणजे मला तर असं वाटतं की या निमित्ताने मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये रुची आहे, आवड आहे, जी गोष्ट तुम्हाला चांगली जमते त्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं पाहिजे. अभ्यास हा सुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु त्याबरोबरच तुमच्यामध्ये काही कला असतील किंवा तुमच्यामध्ये जे सद्गुण असतील किंवा तुम्हाला ज्या क्रीडाविषयीची आवड असेल किंवा काहींना समाजसेवेची आवड असते, मग आपल्याला जी गोष्ट आवडते ती जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला अधिकाधिक चांगलं नाव तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवता येतं. त्यामुळे मी नक्की तुम्हाला सांगेल की तुम्ही कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, वाचन असेल, लेखन असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं पाहिजे. अभ्यास हा सुद्धा एक भाग असतो, परंतु मी एक 2-3 वर्षापूर्वी एका महाविद्यालयामध्ये, जास्त दिवस झाले, एक 8-10 वर्षापूर्वी एका महाविद्यालयामध्ये सिनियर सुपरवायझर म्हणून तिथे गेलेलो होतो आणि एका मुलाला त्याचं बँडेज केलेलं होतं आणि मला थोडीशी कागदपत्रावर सह्या करताना मला थोडीशी शंका आली की हा विद्यार्थी खरोखर याचा हात मोडलेला आहे की नाही. मला जरा शंका वाटली आणि मी तिथल्या प्राचार्यांना म्हटलं की मी याला परीक्षेला बसू देणार नाही, कारण मला याची तपासणी करायची. आणि मग तपासणी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याचा ॲक्च्युली हात वगैरे काही फ्रॅक्चर झालेला नव्हता, फक्त बँडेज त्याच्या हातावरती बांधलेलं होतं. आणि मग मी त्याच्या पालकांना, म्हणजे त्या महाविद्यालयाने बोलवलं आणि त्याच्यावरती जरा कडक कार्यवाही केली. त्यावेळेस मला त्याच्या पालकांनी जे काही सांगितलं ते मुद्दाम म्हणून आज मी तुम्हाला सांगतो. त्याच्या पालकांनी मला असं सांगितलं की माझ्या शेजारचा मुलगा PSI झाला होता, माझ्या मित्राचा मुलगा, आणि त्यामुळे मी त्याला एवढा त्रास दिला या मुलाला, म्हणजे एवढं मी त्याला हॅमरिंग केलं की तू काही झालं तर चालेल पण PSI झाला पाहिजे. आणि त्या मुलाची काही कुवत नव्हती. आणि मग असं करत असताना त्याला पळण्याची आवड नव्हती. असं करताना त्याला इतकं मानसिक बर्डन त्या मुलामध्ये निर्माण झालं की त्याला परीक्षेला गेलं तरी तो अगदी थरकाप त्याचा होत होता. आणि मग परीक्षा जवळ आली आणि वडील म्हटले, नाही काही झालं तर चालेल, तुला आता पुढे चांगले मार्क्स मिळून तुला PSI तर झालं पाहिजे. त्या मुलाला एवढा मानसिक ताण होता की तो पेपरसुद्धा व्यवस्थित लिहू शकत नव्हता. आणि मग त्याच्या वडिलांना ती एक युक्ती सुचली की आता हा तर काही पेपर लिहू शकणार नाही, याला तर PSI करायचं आहे. मग त्यांनी त्याच्या हाताला ते सगळे बँडेज हे सगळं बांधलं, रिपोर्ट तयार केला आणि कॉलेजला सबमिट केला. आणि त्या मुलाला रायटर म्हणून मागणी केली. आता आमचं काम आहे रायटर म्हणून मागणी करत असताना ते सगळे रिपोर्ट चेक करणं, त्याला खरोखर तेवढी इज्जत झालेली आहे की नाही. त्याने डुप्लिकेट कागदपत्रंसुद्धा बनवलेले होते, परंतु माझ्या नजरेतून, कारण त्याला घाम काय येतो, आजारी असेल तर ते त्याच्या चेहऱ्याचे हावभाव लगेच लक्षात येतात. मी त्याच्याजवळ गेल्यानंतर तो एकदम घाबरत होता आणि मग माझ्या लक्षात आलं की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. ही कथा मी तुम्हाला यासाठी सांगितली, म्हणजे वस्तुस्थितीची गोष्ट आहे म्हणून सांगितले की आपण एवढं बर्डनमध्ये जगतो आहोत. भले तुम्ही PSI होऊ शकणार नाही, चांगले शेतकरी होऊ शकता, चांगला माणूस होऊ शकता. मी अशी मुलं पाहिलेले माझ्याच महाविद्यालयाचे या 20-25 वर्षामध्ये, जे तिथे सगळ्यात उन्हाडक्या करणारे मुलं आज ते बँकांमध्ये चांगले सर्व्हिस करतात, चांगले प्लेयर आहे, ते चांगले शेती करतात. आता जे एक शिंदे म्हणून जे आहे त्यांनी मोठं कॉम्प्लेक्स टाकलं, ते माझे विद्यार्थी आहे. आणि इथे ते फक्त क्रीडांगणावरतीच दिसणार, म्हणजे त्यांचा अभ्यासाचा फारसा कधी संबंध आलेला नाही. परंतु आज येवल्यामध्ये अतिशय चांगलं, म्हणजे थोडे राजकीय पार्श्वभूमी आहे घरामध्ये, अतिशय चांगलं योगदान ते या येवला शहरासाठी देतात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आज ध्यानधारणा दिवस यासाठी आपण साजरा करतो आहोत की आपले हे जे ताणतणाव असतात ते आपल्याला विसरायचे आहेत. आणि असं तुम्ही आम्हाला विचाराल की शिक्षक लोकांना काहीच ताण नाही, आणि आम्ही तुमच्याकडे बघितल्यानंतर बघतो की अरे यांना तर काहीच ताण नाही, कारण आम्हाला तर खूप सगळ्या गोष्टी करायच्या असतात.
असं काहीच नाही, प्रत्येकाला ताणतणाव आहे, परंतु तो तणाव किती घ्यायचा आणि किती घ्यायचा नाही हे मात्र आज तुम्हाला नीता दीदींच्या या व्याख्यानामधनं तुम्हाला शिकायला मिळालं. कोणत्या गोष्टीचा ताण किती घ्यायचा. मी अशी माणसं पाहिलेली की सकारात्मक ताण घेतला तर फार चांगली गोष्ट घडते. उदाहरणार्थ आता मी सांगतो की सगळे प्राध्यापक उभे होते, नीता दीदींनी सूचना केली आणि माझं माइंड सांगत होतं की माझे शिक्षक किती वेळ उभे राहणार. बरं, तुमचे शेजारी बसवणं तेही थोडंसं प्रोटोकॉलप्रमाणे व्यवस्थित वाटत नव्हतं. जेव्हा ते खुर्चीवरती बसले तेव्हा माझा ब्लड प्रेशर एकदम चांगलं चालायला लागला. म्हणजे काय झालं की एखादी गोष्ट अशी घडावी. आता हा ताण वाईट नव्हता. तुम्ही माझा त्यावेळेचा चेहरा ऑब्झर्व केला असेल आणि हे शिक्षक बसल्यानंतरचा चेहरा ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला बदल झाला असेल, बदल दिसला असेल. आता तुम्ही म्हणाल मग तुमच्या मनासारखं झालं म्हणून तुमचा चेहरा चांगला झाला. तर मनासारखं घडण्यासाठी सुद्धा आपल्याला सकारात्मक ताण घ्यावे लागतात. मला ही गोष्ट करायची आहे याचा ताण आला पाहिजे, पण तो सकारात्मक ताण असला पाहिजे. आता दीदी बघा की या वेळेला त्यांनी त्यांची कामं बाजूला केली आणि मग त्यांनाही स्ट्रेस आला ना, इथे येणं आहे, गाडी काढणं आहे, पुन्हा वेळ पाळणं आहे, पुन्हा व्याख्यान देणं आहे. हा स्ट्रेस नाही का? खरं तर त्या म्हणू शकत होत्या की नाही मी आता आराम करते, आता काही एवढं सगळं या सकाळी एवढं मुलांना सांगा. पण आता त्यांनी व्याख्यान दिल्यानंतर त्यांचं जे आंतरिक मन त्यांना आता सांगत असेल, त्या विचार करत असतील की आज मी जे हे तास वेळ दिलेला आहे तो खूप सकारात्मक आणि विद्यार्थ्यांना ऊर्जा वाढवण्यासाठी तो त्यांना मिळालेला आहे तो वेळ. म्हणजे काय की तुम्हाला जी गोष्ट मिळते तिचा सकारात्मक उपयोग करा. जगातला एकही माणूस एका माणसासारखा नाही, ही तर निसर्गाची कमाल आहे. तुम्ही बघा, तुम्ही सगळेजण प्रत्येकाला नाक डोळे सगळे अवयव सगळ्यांना सारखे, पण तुम्ही सगळेजण वेगळे आहात की नाही. जर आपण सगळेजण खूप स्मार्ट राहिलं असतं तर आपण एकमेकाकडे पाहिलंसुद्धा नसतं. मग इतका जर निसर्ग बलवान आहे तर तुम्हीसुद्धा या निसर्गाच्या कृपाछत्रामध्ये एक वेगळी कामगिरी तुम्हाला करता येऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेचा जे 12वीचे विद्यार्थी आहे त्यांनी अजिबात ताण घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही रेग्युलर अभ्यास कराल, रेग्युलर सगळं चिंतन मनन कराल, व्यवस्थितपणे कामं वेळच्या वेळी कराल तर आपल्याला ताण येत नाही. आणि मग आलेला ताण कमी करण्यासाठी मेडिटेशनसारखं औषध या जगामध्ये नाही. म्हणजे मला जर एखाद्या दिवशी आता प्रशासनामध्ये काही गोष्टींचा स्ट्रेस येतो दीदी, मी 5 मिनिट त्या आमच्या कर्मचाऱ्यांना सांगतो आता मला 10 मिनिट कुणालाच पाठवू नका. मी शांतपणे डोळे मिटून घेतो आणि शांतपणे दीर्घ श्वास घेत 1-2 मिनिट मला जो परमेश्वर आवडतो त्याचं मी चिंतन करतो आणि 5 मिनिटामध्ये मला आलेला जो स्ट्रेस आहे तो 5 मिनिटामध्ये निघून जातो. काल अचानक मला 11:15 वाजता एक मेसेज आला. ते याच महाविद्यालयाचे एक पूर्वीचे प्राध्यापक होते आणि तो मेसेज माझ्यासाठी खूप अडचणीचा होता. म्हणजे खूप त्रासदायक तो मेसेज होता. आता हे तर कुणाला सांगता येत नव्हतं की मी का स्ट्रेसमध्ये आलेलो आहे. 11:15 वाजता एकदम मन शांत केलं. म्हटलं ठीक आहे, अशाही गोष्टी आपण जेव्हा खूप भलं काम करायला जातो तेव्हा अशी माणसं आयुष्यामध्ये भेटतात की आपल्या भलेपणाची त्यांना किंमत नसते. आणि मग मी सगळ्या दोघे बाजूने विचार करायला लागलो. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, सदरच्या व्यक्तीला काय वाटतं त्याच्यापेक्षा मला काय वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या संस्थेला काय वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. या शासनाला काय वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि माझा जो स्ट्रेस आहे तो 2 मिनिटात बाजूला गेला. असं तुमच्याही जीवनात घडतं, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडतं. त्यामुळं आजच्या दिवशी आपण सगळेजण त्या नियंत्याजवळ, त्या परमेश्वराजवळ एक प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, मला अतिशय निरामय आरोग्य दे. हे परमेश्वरा, माझं मन अतिशय सुंदर कर. हे परमेश्वरा, माझ्या मनामध्ये सतत सकारात्मक विचार येऊ दे. आणि या भूतलावरती सगळीकडे जे ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं होतं त्या पद्धतीने सुख, शांती, समृद्धता आणि अतिशय चांगलं
विलोभनीय अशा प्रकारचं जीवन मला लाभू दे, अशा प्रकारचं चिंतन करूया. आदरणीय दीदी इथे उपस्थित झाल्या, त्यांनी आपल्या सगळ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. ओम शांती. आपल्या महाविद्यालय धन्यवाद आदरणीय सर. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाला हे एक दिनदर्शिका आदरणीय दीदी आणि त्यांच्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येत आहे. या सोडून दोघे तिघे अजून इकडून या ना. ठाकरे सर मिळालं तुम्हाला? धन्यवाद. मान्यवरांनी बसून घ्यावं. या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना करतो. त्यांनी या कार्यक्रमाचा आभार मानावा. औपचारिकता पूर्ण करा. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आजच्या या मंगल प्रहरी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं औपचारिक भाग म्हणजे आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रहो, आज आपण 21 डिसेंबर जो जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो, तो योग दिन, तो राजयोग दिन, तो विपश्यना दिन आज आपण या ठिकाणी साजरा केला. या विपश्यना किंवा राजयोग दिनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय नीता दिदी आपल्याला या ठिकाणी यांनी मार्गदर्शन केलं. मनाची मशागत करण्यासाठी, कुठलंही आपलं इच्छित प्राप्त करण्यासाठी मनाची मशागत होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही मनाची मशागत किंवा ध्यानधारणा कशा चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल हे अतिशय सोप्या पद्धतीने आदरणीय नीता दिदी यांनी आपल्याला सांगितलं. आध्यात्मिक शांतीकडून जागतिक शांतीकडे कसा माणूस जाईल, मानव समाज जाईल, हा भाव, हा संदेश आदरणीय नीता दिदी यांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून दिला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर नीता दिदींबरोबर आलेल्या आदरणीय सुशीला दिदी यांनी देखील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही संस्था भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कशा पद्धतीने मानव सेवेसाठी कार्य करते याचीही आपल्याला इत्थंभूत माहिती दिली. त्याबद्दल देखील मी महाविद्यालयाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने यांच्याबद्दल खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय योगेश भाई या ठिकाणी आले, त्यांनीही आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. वेळेत वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्यात चांगली कुठली बाजू असेल ती देता येईल, हा भाव ज्यांच्या ठायी नेहमी असतो ते आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य गमे सर यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचं त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केलं. मन के हारे हार है, मन के जीते जीत, हा भाव त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला दिला. आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ध्यानधारणा अत्यंत आवश्यक आहे. मनाची प्रबळता
ज्याच्याजवळ आहे तो कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये आपलं इच्छित ध्येय, आपलं टार्गेट पूर्ण करू शकतो, हा संदेश आदरणीय साहेबांनी आपल्याला आपल्या व्याख्यानातून, आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून दिला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अतिशय कमी वेळात हा कार्यक्रम आयोजित केला. कनिष्ठ विभागाने पूर्ण सहकार्य केलं, त्याबद्दल आमचे कैलास चौधरी सर, सोनवणे सर, जिमखाना विभागाचे वाघमारे सर आणि आपल्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे मित्र वाव्हळ सर यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं, त्यांचेही मी आभार मानतो. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांचेही आभार मानून हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.